नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची संकलित मूल्यमापन 2 द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. तुम्हाला जर 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. या ठिकाणी क्वेश्चन नंबर आणि प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स देण्यात आले आहे ते दिलेले आहे. एकूण 60 गुणांचा पेपर आहे. 50 गुणांची लेखी परीक्षा आणि 10 गुणांची तोंडी परीक्षा. इन्स्ट्रक्शन्स फॉर द स्टुडंट्स या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सूचना देण्यात आल्या आहेत. ओरल सेक्शन क्वेश्चन 1 5 मार्क्ससाठी आहे. आन्सर एनी 5 क्वेश्चन्स फ्रॉम द लिस्ट बिलो. या ठिकाणी 10th क्वेश्चनची लिस्ट दिलेली आहे. त्यापैकी कोणत्याही 5 क्वेश्चनची आन्सर तुम्ही सांगायची आहेत 5 मार्क्ससाठी. क्वेश्चन नंबर 2 रीड सिंग द गिवन पोयम विथ प्रॉपर पॉजेस इंटोनेशन अँड प्रोनाउन्सिएशन. 5 मार्क्ससाठी आहे. या ठिकाणी जी पोयम आहे प्लीज डोंट रीड धिस पोयम. ही पोयम योग्य विराम आणि उच्चारांसह गायची आहे. व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे. रायटिंग सेक्शन क्वेश्चन नंबर 3 8 मार्क्ससाठी आहे. रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी जो पॅसेज दिलेला आहे तो व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. ए क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. राईट वेदर द गिवन स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट स्टेटमेंट पेंगोलिन्स आर फाउंड इन इंडिया ओनली. आन्सर आहे फॉल्स. सेकंड स्टेटमेंट द बेबी पेंगोलिन वॉज लेझी. ट्रू. बी क्वेश्चन 4 मार्क्ससाठी आहे. मॅच द ॲक्टिव्हिटी ऑफ मम्मा अँड बेबी पेंगोलिन. फर्स्ट बेबी वॉज लेझी अँड डिडंट वॉन्ट टू वॉक. सेकंड मम्मा रिमाइंड हिम that he had to go out. Third, baby refused again, saying that he was tired. Fourth, mama offered to carry him on her tail. Question number 3 मधील C question 2 मार्क्ससाठी आहे. Pick out opposite words from the passage for the following any two. First, loose opposite tight. Second, narrow opposite wide. Third, short opposite long. आणि fourth, पुल ऑपोजिट पुश. कोणतेही 2 ऑपोजिट वर्ड तुम्ही लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 4 6 मार्क्ससाठी आहे. रीड द फॉलोइंग एक्सट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. डबल स्टँडर्ड्स. या ठिकाणी पोयम दिलेली आहे. ती पोयम वाचायची आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. ए क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. कंप्लीट द फॉलोइंग. फर्स्ट क्वेश्चन व्हेन द चाइल्ड सेज नो टू समथिंग इट इज बीइंग स्टबर्न. Second question, when adults do something wrong, it's a forgivable error. B question 2 मार्क्ससाठी आहे. Choose an appropriate theme or message from the alternative. 3 ऑप्शन दिलेले आहे A, B आणि C. B ऑप्शन करेक्ट आहे. The poem shows how the same behavior is judged differently when done by a child versus an adult. C क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. राईट 2 पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. फर्स्ट लेझी क्रेझी. सेकंड केअरलेस हेल्पलेस. क्वेश्चन नंबर 5 6 मार्क्ससाठी आहे. रीड इच हेडलाईन अँड इट सोर्स अँड राईट वेदर इट इज रिलायबल ऑर अनरिलायबल. फर्स्ट आहे रिलायबल. सेकंड अनरिलायबल. थर्ड रिलायबल. फोर्थ अनरिलायबल. फिफ्थ रिलायबल आणि 6 अनरिलायबल. क्वेश्चन नंबर 6 8 मार्क्ससाठी आहे. डू ॲज डायरेक्टेड. ए क्वेश्चन चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज पर इन्स्ट्रक्शन्स. फर्स्ट दे आर सिंगिंग. चेंज द सेंटेन्स इन टू पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. आन्सर आहे दे वेर सिंगिंग. सेकंड क्वेश्चन आय हॅड इटन अ मँगो. चेंज द सेंटेन्स इन टू प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आन्सर आहे I have eaten a mango. B question identify subject and predicate from the given sentence. 2 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे I have closed the window. सब्जेक्ट आहे I
आणि प्रेडिकेट आहे हॅव क्लोज द विंडो. सी क्वेश्चन, आयडेंटिफाय द अंडरलाइन वर्ब्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज ट्रान्झिटिव्ह ऑर इंट्रान्झिटिव्ह. फर्स्ट सेंटेन्स, गो टू युअर प्लेस, इंट्रान्झिटिव्ह. सेकंड सेंटेन्स, फॉलो ट्रॅफिक रूल्स, ट्रान्झिटिव्ह. डी क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. आयडेंटिफाय द अंडरलाइन ऑब्जेक्ट ॲज डायरेक्ट अँड इनडायरेक्ट इन द फॉलोइंग सेंटेन्स. राघव गेव मी अ पेन्सिल. डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे अ पेन्सिल, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मी. क्वेश्चन नंबर 7, रीड द फॉलोइंग वर्ड पिक्चर अँड डू ॲज डायरेक्टेड. 5 मार्क्ससाठी आहे. या ठिकाणी जे वर्ड पिक्चर दिसत आहे, जे चित्र दिसत आहे त्याचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. ए क्वेश्चन, राईट वन वर्ड रिलेटेड टू द क्लासरूम, स्टुडंट. बी क्वेश्चन, राईट वन वर्ड रिलेटेड टू टेक्नॉलॉजी. त्याचे आन्सर आहे कम्प्युटर. सी क्वेश्चन, राईट द ऑपोजिट ऑफ द वर्ड ऑफलाईन. आन्सर आहे ऑनलाईन. त्या चित्रामध्ये त्या प्रश्नांची उत्तरे आहेत. डी क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ नाउन बाय युझिंग युअर वन वर्ड्स. क्लासरूम, म्युझिक, कॉम्प्युटर, रोबोट, टीचर. क्वेश्चन नंबर 8 6 मार्क्ससाठी आहे. रीड द क्लासरूम इन्स्ट्रक्शन्स अँड ट्रान्सफर देम इनटू डूज अँड डोंट्स फॉर्मेट. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे डूज, डोंट्स. क्वेश्चन नंबर 9 6 मार्क्ससाठी आहे. कंप्लीट द गिवन स्टोरी विथ प्रॉपर वर्ड्स गिवन इन टू द ब्रॅकेट. द गोल्डन एग्स. या ठिकाणी ब्रॅकेट्समध्ये काही वर्ड्स दिलेले आहेत. योग्य वर्ड्स निवडून तुम्हाला स्टोरी कंप्लीट करायची आहे. क्वेश्चन नंबर 10 ट्रान्सलेशन 5 मार्क्ससाठी आहे. त्यातील ए क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. एनी टू, नॉटी, खोडकर. सेकंड नंबर आहे स्ट्रीट, रस्ता. थर्ड, फ्लॉक, कळप, झुंड. फोर्थ आहे बोरिंग, कंटाळवाना, उबाऊ. बी क्वेश्चन, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. एनी टू 2 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट सेंटेन्स, ही इज अ व्हेरी गुड पर्सन. तो एक खूप चांगला माणूस आहे. सेकंड सेंटेन्स, ग्रोन अप्स कॅन गाईड अस वेल. मोठी माणसे आपल्याला चांगले मार्गदर्शन करू शकतात. थर्ड सेंटेन्स, डू यू रीड न्यूजपेपर एव्हरी डे. तुम्ही रोज वर्तमानपत्र वाचता का. फोर्थ सेंटेन्स, डोंट वरी अबाउट मी. माझी काळजी करू नकोस किंवा नका. सी क्वेश्चन 1 मार्क्ससाठी आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स इडियम इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. फर्स्ट सेंटेन्स, ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. शब्दांपेक्षा कृती अधिक प्रभावी असते. सेकंड सेंटेन्स, ऑल दॅट ग्लिटरस इज नॉट गोल्ड. चकाकते ते सर्व सोने नसते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची संकलित मूल्यमापन 2 द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.